नमस्कार बाळांनो, मी आहे तुमची लाडकी आजी। आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। तर बाळांनो, आता कशाचं वातावरण आहे सध्या? कोण म्हणतं रे ते उन्हाचं म्हणून? बाळांनो, उन्हाचं वातावरण तर आहेच आहे, पण त्याबरोबर सगळीकडे परीक्षेचं वातावरण आहे। आज मी तुम्हाला परीक्षेचीच गोष्ट सांगणार आहे। गोष्टीचं नाव आहे डब्बू हत्तीची परीक्षा। होतं असं बाळांनो की जंगलामध्ये एका मोठ्या वडाच्या झाडाखाली प्राण्यांची शाळा भरत असते आणि या शाळेमध्ये वाघ, सिंह, हत्ती, कोल्हा, माकड असे बरेचसे प्राणी शिकत असतात। आणि त्या दिवशी सकाळी सकाळी शाळेमध्ये गोंधळच उडतो, कारण भोलू अस्वल गुरुजी असतात ना, ते सांगतात, मुलांनो, उद्यापासून तुमची वार्षिक परीक्षा आहे आणि पहिलाच पेपर गणिताचा असणार आहे। तेव्हा जो कोणी परीक्षेत पास होईल त्याला फळं खायला मिळतील आणि जो कोणी परीक्षेत नापास होईल त्याला वर्षभर कडू कारल्याचा रस प्यावा लागेल। लक्षात येते ना? अभ्यास करताय ना? हे ऐकल्यानंतर डब्बू हत्तीच्या तर पोटातच दुखायला लागतं। एकतर त्याला अभ्यास करायला आवडत नसतं आणि त्यात पहिला पेपर गणिताचा। तो आपल्या सोंडेने डोके खाजत म्हणतो, बापरे, 1 + 1 2, का 1 + 1 11, मला तर काही कळतच नाही। मधल्या सुट्टीत डब्बू रडत रडत चिंकी माकडीनेकडे जातो। चिंकी माकडीन म्हणजे डब्बूची बेस्ट फ्रेंड। तो तिला म्हणतो, चिंकी, अगं मला वाचव, गणिताच्या नावाने तर म्हणजे पोटात गोळाच येतोय। मी नापास झालो तर आई मला बागेत खेळायला पाठवणार नाही आणि रोज कडू कारल्याचा रस प्यावा लागेल, तो वेगळंच। त्यावर चिंकी म्हणते, अरे डब्बू, रडू नकोस, गणित म्हणजे काय, फक्त आकडेमोड, खूप सोपं आहे। मला सांग, तू आज डब्यात काय आणलंयस? त्यावर डब्बू म्हणतो, वडापाव आणलाय। मग ती म्हणते, आता हे बघ, तुझ्याकडे समजा 10 वडापाव आहेत आणि त्यातले 5 वडापाव मी खाल्ले तर किती उरतील? डब्बू असा विचार करतो आणि डसाडसा रडायला लागतो। चिंकी म्हणते, अरे काय झालं आता? मग डब्बू म्हणतो, अगं चिंकी, असं नको करू, तू 5 वडापाव खाल्ले, मग मी काय फक्त चटणीच खाऊ काय? माझं पोटच भरणार नाही। तर असा होता आपला डब्बू हत्ती। सरते शेवटी परीक्षेचा दिवस उजाडतो आणि भोलू गुरुजी डब्बूला विचारतात, एका झाडावर 10 कावळे बसले, एक शिकारी आला, त्याने बंदुकीची गोळी झाडून एका कावळ्याला खाली पाडलं, तर किती कावळे उरले? त्यावर डब्बू पटकन उत्तर देतो, 0। गुरुजी त्याला म्हणतात, अरे मूर्खा, तुला साधं वजाबाकीचं गणित येत नाही का? 10 मधून 1 गेला तर 9 उरतील ना, तू 0 कसं काय म्हणतोस? त्यावर डब्बू त्यांना म्हणतो, अहो गुरुजी, एका कावळ्याला गोळी मारल्यानंतर त्याच्या आवाजानं बाकीचे कावळे उडून जाणार नाहीत का? ते काय तिथं वरण भात खायला बसतील का? त्याचं हे उत्तर ऐकून सगळेजण खो खो हसायला लागतात। तो म्हणतो, तुमचं हे उत्तर फक्त पुस्तकातच चालतं आहे, जंगलामध्ये हे उत्तर लागू होत नाही। हे ऐकल्यावर तर आणखीनच सगळेजण हसतात। मग त्याला गुरुजी म्हणतात, ठीक आहे, मी तुला यावेळी पास करीन, पण पुढच्या वेळी मात्र तू मला पुस्तकातलं उत्तर द्यायला पाहिजे। तर मग बाळांनो, आपल्या डब्बूचं गणित जरी कच्चं असलं तरी डोकं मात्र त्याचं खूप सुपरफास्ट होतं बरं का, आणि तो व्यवहारात पण खूप चोख होता आणि म्हणूनच तो सगळ्यांना आवडत होता आणि सगळ्यांचा लाडका होता। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा परीक्षेला बिलकुल घाबरू नका, डब्बूसारखं हसत खेळत उत्तर द्यायला शिका। आणि हो, आलेल्या प्रश्नांना सिलेबसमध्येच उत्तरे द्या बरं का, कळालं ना? तर मग कशी वाटली आजची गोष्ट? आवडली ना? आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या लाडकी आजी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता मग लवकरच भेटूयात नव्या गोष्टीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा। बाय बाय।